ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामधील 6 आरोपींना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पुण्यातल्या कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपींना 2 दिवसांपूर्वी कोर्टात आणलं जात असताना शाईफेकीचा प्रकार घडलेला होता आणि त्याचमुळे आता या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सचिन जाधव आपल्याला या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहे। सचिन, पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामधील 6 आरोपींना आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहतो की ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील 6 आरोपींची आज कोठडी संपते आणि कोठडी संपल्यानंतर त्यांना आता कोर्टामध्ये घेऊन जाण्यात येत आहे। खरं तर यातील जो मुख्य आरोपी मुलाचा वडील आहे त्याच्या संदर्भात चौकशी खर्च काल आणि आज 2 दिवस पोलिसांनी केलेले आहे आणि या संदर्भातली महत्वाची आता कोर्टामध्ये काय भूमिका घेतली जाते आहे ती पाहावं लागणार आहे। कारण एकूणच पाहिलं तर गेले 3 ते 4 दिवस झालं पुणे ड्रंक ड्राईव्ह प्रकरणामध्ये वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते समोर येत आहेत आणि त्याच संदर्भात आज या 6 आरोपींना कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी पोलीस घेऊन जात आहेत। या संदर्भात खरं तर राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांनी जे प्रकरण उचलून धरलं होतं त्या प्रकरणानंतर जो आरोपी मुलगा आहे त्याच्यावर एक्स्ट्रा गुन्हा दाखल करून त्याला या संदर्भात अटक केली ताब्यात घेतलं होतं। त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आला आणि त्यानंतर खरं तर ही सगळी प्रक्रिया नव्याने सुरुवात करण्यात आली। आपण पाहतोय की ही पोलीस बंदोबस्तामध्ये या सर्व आरोपींना सध्या कोर्टात घेऊन जाण्यात येत आहे आणि हे कोर्टात घेऊन जात असताना ज्यावेळेस या अगोदर आरोपी मुलाच्या वडिलांवर शाईफेक जी आहे ती झाली होती त्या संदर्भात पोलीस सतर्क आहेत। कुठलाही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून काळजी घेतली जाते। 6 आरोपी जे आहेत त्यामध्ये पबचे मालक त्यामुळे आता या 6 आरोपींना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। पुण्यातल्या कल्याणी नगर अपघात प्रकरणातील ही मोठी अपडेट आहे।